साहेब 2 रुपये द्या ना, 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही हो. कुणाला? तुला की याला? मला. का तुला काय झालं? तू धडधाकट आहेस ना का अपंग आहेस? मग याला द्या, हा आहे ना अपंग. त्याला का म्हणून देऊ? हो साहेब, काय मस्करी करताय? दिसत नाही का तो अपंग आहे म्हणून? अहो काही काम धंदा करू शकत नाही म्हणून तर भीक मागतोय. मी याला 2 रुपये का द्यायचे? हो साहेब, द्यायचे असेल तर द्या ना 2 रुपये. उगीच बडबड काय करताय? लाज नाही वाटत तुला? 2 पैसे मिळवण्यासाठी खांद्यावर घेऊन त्याला भीक मागताय? एवढ्या खालच्या थराला जाता तुम्ही लोक? अहो पैसे द्यायचं नाही ते सांगा ना, फुकटचं भाषण काय देताय? एक दिल ठेवून चल एक. हो साहेब, म्हणतो ना. जातो चाल. जातो, चाल. चालायचं नाही. अरे नीट बस रे. बस बघून नीट मी करतो सगळं व्यवस्थित. अहो अरे. अंघोळ आटपली तर लवकर या. हो, आलो. ऑफिसला जायला उशीर होतोय. हॅलो. डोळ्यात, अरे हा. दादा, माझ्या डोळ्यात साबण रे गेलंय. जरा. अरे प्लीज थांब रे, सगळीकडे साबण तर लावते आधी. अरे आधी डोक्यावर हो, पाणी ये. हो. मग तुला कुठे साबण लावायचंय तुला? टाकतो रडू नको लहान मुलासारखा. चल, तू लवकर. हा नवाज. लहान मुलासारखा रडतो. गेला का साबण? हो. लवकर लवकर. थांब, खुर्ची मागू दे. बस. अरे दादा, आता मी लहान राहिलोय का? हे सगळं मी स्वतःही करू शकतो. ते मलाही कळते रे, पण आता सवय झाली ना त्याची मला. खरंच नशीबवान आहेत पार्थ भाऊजी. त्यांना तुमच्यासारखा भाऊ लाभला नसता तर? नसता तर म्हणजे? जी लोक अशा अवस्थेत असतात त्यांची काय दशा असते? काय म्हणायचे तुला? मग अशी माणसं काही भीक मागतात? मी असं तर नाही म्हटलं. हो, पण तुझ्या बोलण्याचा हेतू तर तोच आहे ना. आता विधात्याने त्याच्या आयुष्यात अपंगत्व घातलं तर त्याचा काय दोष आहे? आणि म्हणाली आपल्या दोघांखेरीज त्याच्या या जगात दुसरं कोण आहे? मला त्यांना दुखवायचा हेतू नव्हता, पण अपंग लोक भीक मागतात हे तेवढंच खरंय. मग तुला काय म्हणायचंय? इतरांप्रमाणे त्याला पण रस्त्यावर भीक मागायला सोडू? माझ्या बोलण्याचा असा अर्थ नाहीये हे कितीदा सांगू मी. मला एवढंच सांगायचं की प्रत्येक माणसाला भविष्य असतं. म्हणजे तुला काय म्हणायचंय की त्याला भविष्य नाहीये? तो जन्मभर आपल्यावर ओझं म्हणून राहील? त्याच्या ओझ्याचा भार तुझ्याकडनं नाही पेलवणार ग. अगं तो माझा भाऊ आहे, त्याचा मला कसा आलाय भार? नाही, बरोबर आहे. त्याचं तुझ्याशी रक्ताचं नातं नाहीये ना, म्हणून तू अशी वागतेस. म्हणाले माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? असं काय विचारणार आहात? पार्थच्या जागेवर तुझा भाऊ असता तर तू काय केलं असतंस ग? बोल ना, आता उत्तर दे ना, गप्प कायस? नाही, तुम्हाला वाईट वाटेल. त्याची काळजी नको, तू सांग. मी त्याला त्याच्या स्थितीवर सोडलं असतं. काय झालं पार्थ, पुढे चाललास? आहे आहे इथेच. अरे पण सावकाश जा. हो. म्हणाले किती कठोर आहेस ग तू. म्हणजे तू सुद्धा मनाने अपंगच आहेस. हो बरोबरच आहे. तुझ्या ते दया प्रेम हे भाग निकामीच झालेत ना, म्हणजे तू पण अपंगच. वहिनी, अगं ए वहिनी, अगं मला क्लासला जायला उशीर होतोय, प्लीज कपडे आणि बॅग दे ना. मला माहित आहे ग, मी तुझ्यावर रोजच आलोय, पण काय करू, नाईलाज आहे ग माझा. तुझे ते नेहमीचे स्टोमणे, कपाळावरच्या आठ्या, छे. पण अपंग असलं म्हणून काय झालं? मला सुद्धा राग येतो. मलाही आत्मसन्मान आहे, मन आहे, इच्छा आहेत. मला सुद्धा दुसऱ्यासारखं सन्मानानं जगावंसं वाटतं, पण नाही.
सगळं माझ्या विरुद्ध. अपंग असण्याची एवढी मोठी शिक्षा. नाईलाज आहे ग माझा. नसता मला काय तुझ्यावर ओझवून राहायची हौस आहे होय? सर, मी आत येऊ शकतो? तू उशीर आलायस. तुला आत घेऊन मी शाळेचे नियम नाही मोडू शकत. तू जाऊ शकतोस. तुला यायला उशीर का झाला? सर, मी माझे बस भाडे एका अपंग मुलाला दिले, कारण तो 2 दिवसापासून उपाशी होता. सर, हो हो, हळू दाखवतो म्हटलं ना. म्हणाली म्हणाली, बघ हे चित्र बघ, पार्थने काढलंय. अगं बघ ना नीट, याचे स्पेशल काय सांग बरं. स्पेशल कळण्यात पण बुद्धी नाहीये मला. ते खरंच आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की समजा हे पोर्ट्रेट आपण एक्झिबिशन मध्ये ठेवलं तर याला नक्कीच चांगली प्राइस मिळेल, नाही? देव करोनी एकदाचा प्राइज मिळो. वहिनी, तू देवाला विनंती केलीस की रागवलीस हेच कळलं नाही. छान तडका दिलास. भाजीला म्हणालो, तू कशाला रागवतेस? तुम्हाला काय म्हणायचं होतं ना ते कळलं मला. आता यापुढे अशा गोष्टी माझ्या समोर आणू नका म्हणजे झालं. किती कठोर आहेस ग तू. कोणाचाही काही विचार करत नाहीस. निदान त्याची नाही त्याच्या कलेची तरी कदर कर. केवढे उत्सुकतेने आला होता तुला दाखवायला. सारखा मला म्हणत होता चल चल वहिनीला दाखवूया. तुला काही कदर नाही त्याची. तुझ्याशी बोलण्यातच पण नाही. हो साहेब, 2 रुपये द्या ना. 2 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही हो. कोणाला? तुला की याला? मला. का तुला काय झालं? तू धडधाकट आहेस ना का अपंग आहेस? मग याला द्या. हा आहे ना अपंग. त्याला का म्हणून देऊ? हो साहेब, काय मस्करी करताय? दिसत नाही का तो अपंग आहे म्हणून? अहो, काही काम धंदा करू शकत नाही म्हणून तर भीक मागतोय. मी याला 2 रुपये का द्यायचे? हो साहेब, द्यायचे असेल तर द्या ना 2 रुपये. उगीच बडबड काय करताय? लाज नाही वाटत तुला? 2 पैसे मिळवण्यासाठी खांद्यावर घेऊन त्याला भीक मागताय? एवढ्या खालच्या थराला जाता तुम्ही लोक? अहो, पैसे द्यायचं नाही ते सांगा ना. फुकटचं भाषण काय देताय? एक दिल ठेवून चल निघ. हो साहेब, म्हणतो ना. जातो चल. जातो. चल. मारायचं नाही. काय सकाळी सकाळी पणवती लागली. मी जाते याचं तुम्हाला जराही वाईट वाटत नाहीये ना? याला बरं वाटतं त्यालाच वाईट वाटतं. म्हणजे तू घर सोडून चालली आहेस याचं जर मला बरं वाटलं असतं तरच वाईट वाटलं असतं. तुमच्या बोलण्याचा अर्थ कळलाय मला. मला आता निघायला हवं. दादा, दादा,
तू वहिनीला जाऊ द्यायला नको होतस. स्वतःहून गेली. अरे पण तरी सुद्धा तू तिला थांबवायला हवं होतस. पार्थ, मी थांबून काय फरक पडणार आहे? तिने स्वतः थांबायला नको? कर. साहेब क्रीम करू की साधी? हम्म? क्रीम करू ना? तुला कुठे ते पाहिल्यासारखं वाटतं रे? हो साहेब, आज तुमच्यामुळेच तर मी दुसऱ्या कोणावर अवलंबून नाहीये. माझ्यामुळे म्हणजे? साहेब, त्या दिवशी नाही का तुम्ही माझ्या मित्राला झापलं आणि तेव्हापासून त्यानं मला पाठीवर घेऊन भीक मागणं सोडलं बघा आणि मला हा धंदा टाकून दिला. साहेब, रागाच्या भरात बोललो होतो मी. मग तो काय करतो हल्ली? साहेब ते हडको कॉर्नर नाही का, हां. तिथे त्याने एक छोटीशी टपरी टाकली चहाची. बर, म्हणजे दोघं आता कामाला लागलं. चांगलं आहे. हे घे. नाही साहेब, राहू द्या. घे. नको साहेब, नको. घे म्हणतो ना आदर. आणि अशीच हो. प्रगती कर. हा? हो. अरे या ना बाबा. बाबा बसा ना, मी चहा घेऊन येतो. नको, तितका वेळ नाहीये माझ्याकडे. तुम्हाला भेटणं गरजेचं होतं म्हणून मुद्दाम आलोय. मनालीच्या वागण्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नका. तिचा स्वभाव जरी रागीट असला तरी मनाने खूप चांगली आहे ती. बाबा, काही गोष्टी अशा असतात ना की ज्या निमूटपणे सहन कराव्या लागतात. आणि असं कुठलं घर आहे की जिथे भांडणं होत नाहीत. एनिवे, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, सगळं व्यवस्थित होईल. बसा ना, मी लगेच चहा घेऊन येतो. नाही, असू दे. मला आता निघायला हवं. येतो. बरं. वहिनी, पाणी दे ना, खूप तहान लागली आहे. जी कामं तुमच्याकडनं होत नाही ते ठीक आहे, पण पाणी घेण्या इतपतही गेलेलो नाही होत आपण. पार्थ, हम्म? काय रे, काय झालं डोक्याला? पट्टी कसली? काय नाही रे. बघू. अरे काय लागलं? जास्त नाही ना लागलं? असंच पडलो. हे राजा, स्वतःची काळजी घे, सांभाळ स्वतःला. कदाचित स्वतःला सांभाळता आलं असतं तू.